गाठा चौसाळ्यात म्हणजे प्रॉपर चौसाळा राहते बीडला. तर मंगल प्रेमचंद लोढा, मी चौसाळ्याची सरपंच आहे आता सध्या. फुलांचे मन आज पहा जपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. प्रथम सर्वांना माझा नमस्कार, गुरुजनांना पण माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचे पूर्णविराम म्हणजे आभार. सर्वप्रथम आभार मानते आपल्या शाळेच्या सरांना आणि त्यांनी जे कार्यक्रमाचे नियोजन केले त्यांना. सोबतच आपल्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढून आलेल्या सर्व मनापासून सर्व माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना. ज्ञान आणि संस्काराची वरसाद करणारी आपली शाळा, या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या पीठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाजली आहे. आज आपण जुने क्षण आणि जुने नाती नव्याने साजरे करण्यासाठी माझे विद्यार्थी गेट टुगेदरसाठी एकत्र जमलो आहोत. आज येथे मला स्वतःला उभे असलेले पाहून मला खूप बरे वाटते आणि त्याच वेळी मला येथे पुन्हा सर्वांना डोळे भरून पाहून खूप प्रसन्न वाटते. शेवटी आपण सर्वांनी आपले व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून उपस्थिती लावून व मेळाव्याला शोभा आणली त्याबद्दल शतशः आभार मानते. जय हिंद. भारत मातेला वंदन करून, गुरुजनाला वंदन करून मला असं वाटतंय की मी 10वीच्या वर्गात बसलोय. आता आपला वर्ग चालू झाला आहे असं मला वाटायला. सगळे मिळून सगळे आले आणि आपल्या मनाचं हे केलं आणि गुरुजनाने आले, याबद्दल धन्यवाद मुशुभाऊ. त्यानंतर शंकर मुकरवार. सर्व गुरुजनांना पहिले नमस्कार करून मी माझी ओळख देतो. मी मूळचा कासारवाडी येथील शंकर पोकळे. पुण्यात गेल्यावर आडला थोडासा फरक पडला. शंकर पोकळकर. सध्या मी 75 पासून आता 50 वर्ष मी पुण्यातच आहे. माझा तिथं स्टेशनरी व्यवसाय आहे, गावी शेती आहे आणि पण सोनपेठची नाळ अजून आहे. महिला दुर्गांना चक्कर असते त्याच्यामध्ये भिकुला, नंदू, रमेश वगैरे बरेचसे असे परिचयात आहेत आणि ती ओळखी पण राहिलेल्या आहेत. आणि आज पण इतका आनंद होतो आपण एकत्र बघून. बरेचसे ज्ञात अज्ञात मित्र आहेत की त्याच्या आज इथं परत ओळख झाली म्हणजे नव्याने. त्याबद्दल मला इतकं आनंद वाटतो. आणि हे जे कार्यक्रम त्यांनी घडवून आणले ते म्हणजे नंदू सारा, भिकुला, विष्णू लांडे, रमेश झोवर यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला एकत्र आणण्याचं जे योगदान घेतलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मी माझे मनोगत संपतो. नगरपालिका सोनपेठमध्ये सर्व्हिसला होतो. रिटायर झालो 2014ला. बरं, मग बोलायला शिकायला जरा थोडंसं शिकलं पाहिजे ना. बरं, सगळे बसलेले आहेत. असं तर मला एक प्रसंग सांगतो मी स्कूल डेचा आठवणी द्यायला. कारण त्यावेळेस सरदारजी हे होते तर त्यावेळेस फीस लावली होती 50 पैसे. 50 पैसे कशासाठी तर 35 पैशाचा चिवडा घ्यायचा आणि 15 पैशाची चहा प्यायची. तर ते मला प्रसंग आठवतात म्हणून मी 50 पैसे देऊ शकलो नव्हतो. तर मला टीचर घेतलं ना हे मला आठवत आहे आता. तर बाकी सगळं ठीक आहे आणि सर्वांची भेट झाली त्याच्यात खूप अतिशय आनंद झाला. गहिवरून गेलो, सर्वांना भेट झाली ही फार मोठी विषय. सगळं श्रेय नंदकिशोर सागाजीला देतो. फार प्रयत्न केले, रावसाहेब सगळ्यांनीच केले. आम्ही संपेटला सगळ्यांना माहीत आहे सगळं. ठीक आहे. खास था, बचपन कितना खास था. किसी के पास भी घड़ी नहीं थी लेकिन हर एक के पास वक्त था. आज हर एक के पास कीमती घड़ियां है लेकिन किसी के पास भी वक्त नहीं है. यह है बचपन की कमाल. बचपन वो खुशियां हमें देता है जो बार बार हमें नहीं मिलती है. यानंतर आपले मित्र जे की पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट असं त्यांचं योगदान आहे. आत्मलिंग शेटे, संपादक साप्ताहिक परळी समाचार, दैनिक धनजन रेखा,
अध्यक्ष ज्योतिर्लिंग सामाजिक प्रतिष्ठान परळी योजना, जिल्हा समन्वयक लिंगायत संघर्ष समिती, सचिव मराठवाडा वृत्तपत्र संपादक, त्यानंतर सचिव रामेश्वर देवस्थान पुणे, पत्रकार भवन समितीचे सचिव, रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव आणि सल्लागार सुद्धा रेल्वे संघटनेचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सामाजिक धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे आपले पत्रकार मित्र आत्मलिंग शेटे यांना विनंती करतो आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. सर्वप्रथम भारत मातेला वंदन करतो. तसेच आमचे जे गुरुजन आता उपस्थित आहेत त्याच्या असतात त्यांनी त्या गणित शिकवलं, याच्या पदाचा एक आभार त्यांच्याकडे होता. व सकाळी शारीरिक शिक्षण जे द्यायचे ते आमचे शेरखाने सर आणि आमच्या वर्गात सर्वात लहान मुलं तर मुक्तेश्वर आंबोरे आणि मी, सर्वात उंचीलाही लहान, तब्येतीत सगळ्यात कमीच. त्यामुळं आमच्यावर विशेष त्यांचं लक्ष राहायचं. आमच्याकडून ते एक्स्ट्रा करून घ्यायचे काहीतरी ॲक्टिव्हिटी त्या काळामध्ये. मी सध्या परळीवरला तिथे स्थायिक आहे. सरांनी उल्लेख केला विविध पदार्थ. आपण कसं आहे की कार्य करीत राहायचं. फळाची जर अपेक्षा केली तर तुम्ही तिथे थांबून बसता, परंतु कसलीही अपेक्षा न करता मी हे एक व्रत घेतलेलं आहे समाजसेवेचं. त्या समाजसेवेच्या माध्यमातून मी कार्य करीत असतो. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मी 23 ऑगस्ट 1993ला मी माझा सुरुवातीला स्वतःचा पेपर सुरू केला, परळी समाचार नावाचा. मान्य त्या काळामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेब, विमलताई मुंदडा, तसेच भगवानराव लोमटे जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर मान्यवर यांच्या काळात, त्या काळात मी त्यांना एकत्रित करून नटराज रंगमंदिरांनी माझ्या या पहिल्या वृत्तपत्राचं प्रकाशन केलेलं. त्यावेळेसपासून अवरितपणे सत्य व इमानदारीने मी ही सेवा अर्पित करीत असतो. आपलं गेट टुगेदर जे करायचं आहे ते गेली आम्ही 1 ते 1.5 वर्षापासून आमच्या मनात होतं. सोनपेठला मी काही कामानिमित्त आलो की विष्णू लांडे, मुक्तेश्वर आंबोरे, नंदकिशोर सायला याची चर्चा व्हायची. परत नावं सांगून एकदा सुचवा, कोण कोण लक्षात ठेवा, यादी करा. हे करीत शेवटी हे 1 वर्ष उजळलं असं मला वाटतंय. आणि त्यानंतर परळी येथेही आमचे प्रकाश जोशी नेहमी अंबाजोगाईला असतात. त्यांचे येणारा नेहमीच राहायचं. व या सर्वांनी मिळून हा जो उत्साहवर्धक जो कार्यक्रम घेतला आहे की आता पण फक्त करायचं म्हणत होतो, पण कुठली गोष्ट जर करायची म्हणलं तर एकत्र आलं पाहिजे आणि मनात बी पाहिजे. तसंच आता परळी येथून विष्णू प्रकाश जोशी होते, ते देखील लांबूनच सूत्र चालवायचे. परंतु एक समय सूचकता किंवा एक संघटन मूर्ती जी असते ती सगळ्याला जमत नसते. नंदकिशोर साराणा हे पुण्याला होते, पण ते तिथून सूत्र हलवले. विपुलांनी मुलाला 2 दिवसातून 2 ते 3 वेळेस फोन यायचे, अरे आता तुम्ही असं करायचं बरं का, कसं करायचं. नंतर विष्णुपंत लांडे आणि मुक्तेश्वर आंबोरे, रमेश झोवर यांनी सोनपेठमध्ये राहून प्रत्येकाशी संपर्क केला. कुठं कार्यक्रम घ्यायचा, काय घ्यायचा, निधी संकलन कसं करायचं. म्हणजे म्हणतात नाही की बामण आणि मारवाडीचा समाजाचं काही म्हणत नाही, पण ती चिकाटी असते काम कुठले करायची ती ह्यांच्यामध्ये आहे. व त्या पद्धतीने त्यांनी चिकाटीने हे सर्व काम केलं आहे. वाणी, बामण, मारवाडी, कुंकी सर्व समाज सर्वांनीच हे केलेलं आहे. परंतु विशेष म्हणजे त्यांचं योगदान जे आहे त्यांनी स्वतःचा थोडा कामधंदा बाजूला ठेवला, परंतु या कामासाठी प्राधान्य दिलं. आणि कसं असते कुठली गोष्ट करायची म्हणजे मनात असून उपयोग नाही, कृतीत आणायला पाहिजे. तसं कुठलीही गोष्ट करताना जो माणूस म्हणतो की मी हे करणार आहे. आता आमचे भोपाळ सर त्यांना लिहिण्याचा नाद आहे, कविता, कथा. किमान ते 10 ते 15 दिवसाला मला कविता पाठवतात किंवा स्वतः घरी येतात. आपण काय पेपर निघाला का तुला नाही सर आहे, ते आनंदाने त्यामध्ये दिसतात. त्यांच्यात त्यांना उत्सुकता बऱ्याच वेळ झाल्यानंतर मी बोलतो सर तुम्ही काय धडपड करता, मला झाल्याचं 4 वेळ आले की तर त्या दिवाळ्यामध्ये सुद्धा ते फार कमी असतात. असे लांबून बोलणारे किंवा टिंगल टेवाळी करणारे किंवा एखाद्याचं न बघणारे असेही भरपूर आहेत. पण सच्चे मित्र म्हणतात तसं भोपाळ सगळी जो त्यांनी कविता लिहिली त्याच्याविषयी खरं एकदम कौतुक असलेलं. गेल्या आठवड्यात सर घरी आले तेव्हा त्यांनी 3-4 पुस्तक घेऊन गेले माझ्याकडून की आपले हे शेती सरांच्या मला फॅमिलीला द्यायचे आणि इतकं तू लिखाण केलेलं हे माझं तू हे केलं त्याच्याबद्दल माझ्या आभारानंतर मी त्याचे पाय धरले. नाही सर म्हणजे तुमचेच आशीर्वाद, तुम्ही आम्हाला जर लहानपणी शिकवलं नसतं, आम्हाला एकत्रित केलं नसतं, वळण नसतं लावलं तर निश्चितच आम्ही वाहत गेलो असतो कुठं तरी.
आणि एखादी गोष्ट करायची. आता मी पत्रकारितेमध्ये जवळ 32 वर्ष झाले माझ्या पेपरला, तर ती सातत्य टिकू नये. कारण कुठली गोष्ट करायची तर मन लावूनच केली पाहिजे. आता हे शिक्षकाचं म्हणलं तर आम्हाला त्या काळामध्ये चंद्रकांतराव देशपांडे आणि त्यांच्या विषय देखील होत्या, इंग्लिश शिकवत होते. एक शब्द चुकला तर एक छडी बसायची. अशी छडी खाऊन जरा हात आमचे लाल जर व्हायचे. पप्पा असं चिमटा घेत होते. आठवत असं तर बऱ्याच हात वरी करावं, त्याला माहिती नाही कसा चिमटा घ्यायचे काय ते सांगायचं नाही. प्रत्येक चिमटा घ्यायची, कधी कधी दंडाला घ्यायचे, कधी कधी पोटाला घ्यायचे. पण ते अभ्यास त्यांनी करून घेतला आहे. त्यामुळे त्यांचा चिमटा आमचा आणखी आठवतो. विजयराव देशपांडे सर छडी असायची त्यांची. त्यांनी गणित असं शिकवलं की ते आणखी आमच्या स्मृतीतून जात नाही. असे अनेक जे आहेत आमचे शिक्षक लोक आहेत, त्यांच्या स्मृती आम्हाला भरपूर आहेत. काही मित्र कंपनी आहे ती देखील आपल्यातून निघून गेली. शंकर कुसुमकर हा माझा मित्र, इथं सोनपेठला असताना आमचे मित्र तर नव्हतं, परंतु त्या ते परळीला आले आणि नात्रा गावी त्यांनी नोकरी केली. नात्रा गाव म्हणजे कसं हे माहीत तुम्हाला, गुरुनाथराव मुंडे साहेबाचं गाव आहे. तिथं ते किमान 10 वर्ष त्यांनी तिथं नोकरी केली, तिथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मुख्य डॉक्टर म्हणून. त्याच्या नेहमी समज यायचा घरी जायचं. त्याने अनेक वेळेस सुखदुःखात साथ दिलेली आहे. असा तुम्हाला एक जवळचा मित्र गेला त्याबद्दल देखील गोष्ट वाटते. बंकट भोसडा तसाच होता. अशा अनेक मित्र कंपनी गेली आहे. या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आणि माझं मत आहे की आता जवळजवळ सगळेच आले, परंतु आता काही जणांना वयाचा त्रास म्हणा किंवा कोणाचं गुडघे दुखते, कोणाचे पाय दुखते, कोणाचं डोकं, काहीतरी वेगवेगळे आजार आहे. कोणाला बीपीच वाढलेला, शुगरचा त्रास आहे. असा जर आपण आणखी एखादा जर आता हे आपला प्राथमिक म्हणण्यापेक्षा असा कार्यक्रम झाला आहे की आता हे पुढे होणं शक्य नाही, इतका चांगला झाला आहे. परंतु माझा मत आहे की अजून एक 2 वर्षानंतर एखादा असा खास चांगला कार्यक्रम घ्यावा की जेणेकरून आपल्याला वाटतं की आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं. आणि प्रत्येकाला कुठं ना कुठतरी नोकरी आहे. आता रावसाहेब मोहिते आपल्या सोनपेठ सारख्या शहरातून जाऊन खेडेगाव म्हणजे बाजूला गाव सोनपेठ, तिथून तो जाऊन तिथं तुम्ही मुंबईमध्ये हँडल झाला, तिथं फ्लॅट घेतला, बंगला बांधकाम केलं. इतके कोण करतं सध्या सांगा ना. आपण दुसऱ्यालाच कौतुक करतो. आपल्या मुलाचं किंवा आपल्या मित्राचं किंवा आपल्या मित्राच्या विषयाचं काय करीत नाही आपण. चांगलं केलं तर चांगलं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळं हा जो आपला प्रसंग आलेला आहे निश्चितपणं एकदम अत्युत्तम म्हणायला हरकत नाही. मंगलताईची मला भेट बघा, 1-2 वेळेस मी घरी गेलो. आग्रहाने तिने मला देखील रसाचं जेवण करून घातलं. त्या रसाचा शिजत नव्हता. त्यानंतर मी घरी सांगितलं, विशेषतः माझ्या म्हणलं बघ मला म्हणलं माझ्या वहिनीने बघ मला कसं जीव घातलं. तुम्ही आंबा आता कुठून आला म्हणजे मला माहीत नाही बा म्हणून. त्यांचे आंब्याचे 2-4 बन आहेत तिकडं त्या ह्याला चवसळायला तिने केलं असेल म्हणून कुठून किंवा शिल्लक असेल म्हणून. म्हणजे असे जर मित्रपरिवार आहे, आपण गृहपरिवार म्हणायला हरकत नाही. हा असाच कायम राहावं. प्रत्येकाने सुखदुःखात प्रत्येकाने यावं. आता एक मला मुलगा इंजिनियर झाला आहे. आता सध्या हिंदवडी येथे कार्यरत आहे. त्यालाही 14.5 लाखाचं पॅकेज आहे. हे कष्टाचं फळ आहे त्याच्याही आणि माझ्याही. कारण मी जसं 1 मार्काची कॉपी केली नाही तसं तो देखील तिथं चांगला निघाला, चांगला हुशार झाला. मुलगी देखील BSc आय झाली, तिथंही लग्न झालं आहे. अशा प्रकारे आपला जो सुखी परिवार आहे असाच कायम राहावा हीच मी प्रभू वैद्यनाथांनी प्रार्थना करतो. आणखी एखादा आपण पुढील 1-2 वर्षामध्ये चांगलं असं ठेवू की जेणेकरून आणखी एक आपल्याला आपल्या विचाराला उजाळा मिळेल. मला ही बोलण्याची संधी दिली, कारण मला लिहिता येतं बोलता येत नाही असं वाटतंय. त्यामुळे कृपा करून जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर निश्चित आपण माफ करावे. मग आपण याला विराम देतो. आणि विशेषतः आभार मानले त्यांचे, ज्यांनी या कार्यक्रमासाठी धडपड केली. मला सांगा, ग्रुप अंदाज किती दिवसापूर्वी स्थापन झाला? व्हॉट्सअप किती दिवसापूर्वी ग्रुप केला गेला? फक्त आता जस्ट केला. राहणार सोनपेठचं. मी जेव्हा आता एकत्र सगळे जमले, मला एवढं सारडाने मंडळी आणि मला फोन केला तेव्हा तू येणार नाही का नाही. तुम्ही रमेश चव्हाणने सुद्धा फोन केला की मी मला असा प्रसंग कधी येणार नाही, उद्या सगळे एकत्र भेटून गेलं. मी त्याच्या पहिलेच त्यांनी फोन केला, होका दिला, मी येणार तयार आहे. आणि मला एवढा आनंद झाला की त्यात एवढे लोक जमा झाले. आणि कोण म्हणजे काही जण मोठा पण नाही की बाबा हा कोण आहे, सरांनी सुद्धा मला म्हटलं नाही. सगळ्या गुरुजनांचा मी आभारी आहे. त्यांनी शाळेमध्ये चांगलं मार्गदर्शन केलं. आणि सगळे जे आपले मित्र आहेत
एकदम सगळे चांगले म्हणजे सगळे माझे जसे आम्ही अभ्यास ढोणे, विश्वनाथ ढोणे, जाधव, रमेश आनंद यांच्या मुलांमध्ये आम्ही अभ्यास करायला जायचो. आणि मी तर एक वेळेस त्यांना अभ्यास करायला गेलो असताना मी त्यांना 11 11:30 उठवलं आणि त्याला म्हणून अभ्यास करायचा. तर त्यावेळेस आम्ही पिक्चरच्या थिएटरकडे गेलो. तुम्हाला सगळेजण ओढावले काय किती वाजले 12 वाजता लोक बाहेर आले. तुला आम्हाला म्हणतो चला अभ्यास कर. तर त्याच्यानंतर माझ्यात काही विश्वास ठेवला नाही त्याची किंवा तू आम्हाला लवकर उठवतो. मी जेव्हा यशस्वी झालो औरंगाबाद 12वी केली आणि त्याच्यानंतर मी मुंबईला प्रस्थान केलं आणि तिथे मी डिप्लोमा केला केमिकल. मी तिथे कंपनीमध्ये केमिकल इंजिनियर झालो. 2000ला रिटायर 2009ला रिटायर झालो. माझ्या आता सध्याचं 75 इयर्स रनिंग गेलेलं आहे. माझा एक मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर बँगलोरला काम करत आहे आणि एक ग्रॅज्युएशन झालेला मुलगा माझा तो बिझनेस सांभाळतो, बिझनेस करतो. आणि मी सांगतो सगळेजण जो बोलतात ना हिंदी में बोलते ना हमें मिटा सके इस जमाने में दम नहीं हम खुद जमाने से है जमाना हमसे. माणसाने जर ठरवलं की मला हे व्हायचं आहे आणि मला ते करायचं त्याचा जर तुम्ही पिछा केला त्याच्यात जर तुम्ही यशस्वी होऊ शकता. नुसतं तर आपण बोलायचं किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे पण तुम्ही त्याच्यासाठी काय करता. तुम्ही स्वतः त्यासाठी मेहनत केली तर तुम्हाला सगळं काही मिळू शकतं. काय जर बघा विदाऊट इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस एजंट्स वगैरे होतो. माझे मुंगडा वगैरे बिझनेस केलं विदाऊट इन्व्हेस्टमेंटचे बिझनेस. तिथे लोक आहे एक मिडलमॅन दोन्ही पार्टींना समजावून सांगणं आणि त्यांना धंदा कसा करायचा ते बोलण्याची प्रॅक्टिस सगळ्यांना जमत नाही. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द या श्रद्धे स्थानावरील मानवी दैवतांना मानाचा मुद्रा करून माझ्याकडे येतो. माझी आणि शिक्षणाची गाठी हाताची बोट वळण्याच्या पलीकडे पडली. भरीतभर खाणं देणं शैक्षणिक साहित्य यानं भडीमार केला पण सगळ्यात जास्त मदत मला कोणी केली असेल या सगळ्या म्हणून माझी आयुष्यातली संपत्ती कोणती असेल तर मित्र आहेत. आणि म्हणून मी मित्रावर माझं गीत आहे. तसा मी गीतकार आहे, गायक आहे. गीताचे बोले मित्र छान आहे. अरे मित्र सारखी श्रीमंती नाही रे जगात. मित्र सारखी श्रीमंती नाही रे जगात. नाते रे हे ऋणानुबंधाचे प्रेम ओलवार दयात. नाते रे ऋणानुबंधाचे प्रेम ओलवार दयात. नाही ही नदीनं नाही ही नदीनं कोणी रंग करावं त्यात. नाही ही नदीनं नाही रंग करावं त्यात. नाही भेदाची भावना ज्ञान आरती एक नाव. जगामध्ये श्रीमंत एकच मित्र. भिन्न भिन्न गंध भिन्न भिन्न गंध भिन्न भिन्न रंगात. भिन्न भिन्न गंध भिन्न भिन्न रंगात. एका बागेतील फुले भागे अलग अलग त्यात. एका बागेतील फुले भागे अलग अलग त्यात. प्रेरणांती थोरपदी प्रेरणांती थोरपदी पैलू छंदी कलावंत. पैलू छंदी कलावंत. बुद्धिमत्ता नव्हती कमी बुद्धिमत्ता नव्हती कमी. हिरे मोनी कमत्यात हिरे मानी कमत्यात.
मित्र सार की श्रीमंती नाही रे जगात, मित्र सार की श्रीमंती नाही रे जगात, नीतिमत्ता ही नैतिकता, नीतिमत्ता ही नैतिकता, चित्त शुद्ध समृद्ध, नीतिमत्ता ही नैतिकता, चित्त शुद्ध समृद्ध, स्मृतीचा स्वर्णकाळ जगू आनंदी आनंदात, स्मृतीचा स्वर्णकाळ जगू आनंदी आनंदात, जगू आनंदी आनंदात, मित्रासार का श्रीमंती नाही रे या जगात, मित्रासार की श्रीमंती नाही रे या जगात, नाही रे या जगात, नाही रे टाळ्या या वाजवा. जगात. लोंढे सर आपला परिचय द्या. विठ्ठल लोंढे. माझ्या आयुष्याची सुरुवात गुराख्यापासून झाली. माझ्या आयुष्याची सुरुवात गुराख्यापासून झाली आणि शिक्षणाची गाठ मला हे सांगितलं. पण मी मात्र भोपाळ सर या महाराष्ट्राचा मी प्रकल्प अधिकारी होतो, बार्टीला प्रकल्प अधिकारी. आयुष्यामध्ये मला 6 इन्क्रीमेंट भेटले ते एक्स्ट्राचा. या राज्याचा मी आदर्श शिक्षक आहे. अनेक संघटनेत काम करतो. मी सगळं जर कौशल्य असलो तर केवळ आणि केवळ आपल्यामुळेच आहे आणि म्हणून मी ऋणाची भावना तुमच्याबद्दल व्यक्त केली आहे. साहित्यिक आहे. माझे 2 पुस्तकं मी नाही, माझं गाडगे महाराज हे पुस्तक साक्षरता समितीनं स्थापन केलं आणि महाराष्ट्रात तो पहिल्या पुरस्काराला या जिल्ह्यात माझं पहिल्यांदा स्वामी रामानंद तीर्थ हे पुस्तक साक्षरता दिन समितीने स्थापन केलेले हे केलेले. आणि माझ्याकडे 2 चरित्र आता तयार आहे. ते अहिल्याबाई होळकर आणि दुसरं माझ्याकडे हे गोरा कुंभाराचं आहे. आणि या पुस्तकाला माझ्या अखिल भारतीय समिती शेवाळकरची प्रस्तावना आहे. मी फक्त आता प्रकाशक शोधत आहोत आणि म्हणून मला कुणीतरी भेटावं हीच अपेक्षा आहे. त्या निमित्तातून मी थांबतो. धन्यवाद. हे होते दिगंबर लोंढे. हा, माझं मूळ गाव जर सांगायचं तर मी गाव नसलेला माणूस आहे. माझं मूळ गाव सांगायचं तर मी गाव नसलेला माणूस आहे. कारण काय, ज्या गावात माझा जन्म झाला लहान लहान असताना आई वडील माझे मृत्यू पावले. मला माझ्या आत्यानं कपाट पिंपरीला आणलं. तिथं मी लहानाचा मोठा झालो. तिथं माझ्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. मी गाव नसलेला माणूस का, ज्या गावात मी जन्मलो त्या गावात ते मला ओळखत नाही. मी ज्या गावात जन्मलो त्या गावात ते मला ओळखत नाही आणि ज्या गावी मी मोठा झालो ते मला आपल्या गावचा मानत नाही. म्हणून मी गाव नसलेला माणूस. आणखी पण या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायला पाहिजे. अध्यात्म माणसाच्या जीवनात महत्वाचा आहे. अध्यात्म ज्या माणसाच्या जीवनात आहे त्या माणसाच्या जीवनात सुख आहे. अध्यात्म सोडून तुम्ही किती संपत्ती कमवा, तुम्ही स्वतःच्या मनाला विचार करा की आपण सुखी आहोत. आणि म्हणून हे आम्ही सोबत असणारे, ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे, त्यामुळे या भेटीगाठी झाल्या नसता, भेटीगाठी सुद्धा झाल्या नसत्या. म्हणून मला सांगायचं आहे का, वक्त म्हणजे वेळ. वक्त किसी का सगा नहीं होता, वक्त किसी का सगा नहीं होता. जो कपड़े अंग्रेज के गवर्नर पहनकर लोगों को डराते थे वही कपड़े आज हमारे बैंड वाले पहनते हैं. वक्त किसी का सगा नहीं होता.
आणि दुसरी गोष्ट जीवनामध्ये माणसानं थोडंसं सौम्य वागायला पाहिजे, सौम्य वागायला पाहिजे. म्हणून मी गालिबचा शेर सांगतो. ना ना इतराओ इतना, इतराओने घमंड करू नका. ना इतराओ इतना बुलंदियों को छूकर, बुलंदी म्हणजे कापूर. ना इतराओ इतना बुलंदियों को छूकर, वक्त के सिकंदर पहले कहीं हो चुके, वक्त के सिकंदर पहले कहीं हो चुके. जहाँ होते थे कभी शहंशाहों के महल, जहाँ होते थे कभी शहंशाहों के महल, देख वही आप उनके मकबरे को देखो. ना इतराओ इतना बुलंद, ना इतराओ इतना बुलंद. मैं सबको खुश हूँ, आप सबको खुश रखने की कोशिश करता हूँ. खुश हूँ, आप सबको खुश रखने की कोशिश करता हूँ. लापरवाह हूँ लेकिन सबकी परवाह करता हूँ. लापरवाह हूँ लेकिन सबकी परवाह करता हूँ. मालूम है मुझे मेरा कोई बोल नहीं है, मालूम है मुझे मेरा कोई बोल नहीं है, फिर भी अनमोल लोगों से रिश्ते रखता हूँ. आणि हे कार्यक्रमाला बोलवणं माझ्यासारखा एक सामान्य माणूस, पोलीस खात्यात लागलो, PSI झालो, PSIच्या वर झालो, पण जीवनामध्ये मी गरिबाला कधी त्रास दिला. ज्यांनी त्रास देतात त्यांची लेकरं वेगळी असतात बघा. आणि म्हणून तुमची कृपा आहे, मित्राची कृपा आहे, गुरुवर याची कृपा आहे. पपाळ गुरुजींना आम्हाला चांगलं शिकवायचं. मला पपाळ गुरुजीची हमेशा आठवली. कारण मला तेवढा प्रसंग जास्त पडीत आलो नाही, पण पप्पा झाला की घरी जाऊन मी त्यांचे आशीर्वाद देतो. असेच आशीर्वाद सर आमच्या भाऊ द्या आणि आयुष्याच्या अखेरीला तुमचे आशीर्वाद आम्हाला राहू दे एवढं बोलून. इथे गेट टुगेदर कार्यक्रम स्थापित करण्याकरता, माहिती होण्याकरता, एकमेकांच्या ओळखी होण्याकरता आयोजित केलेला आहे. त्याच्यापैकी समोरची मंडळीने सगळा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. गेट टुगेदर कार्यक्रम सर्वांनाच यायचं असतं, जोडीजोडीने यायचं असतं, पण मला ते लाभलं नाही. कारण काय घरच्या काही अडचणी असल्यामुळं मी त्याच्यातून वंचित राहतो. म्हणून मी विष्णुपंतला म्हणलो, मला 2 मिसेस असताना सुद्धा मला येऊ शकत नाही. मला येण्याचं हे विष्णुपंतानं जबरदस्ती ना. तरी पण बोलले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते स्वातंत्र्य मिळालं लोकशाहीचं, पण आर्थिक स्वातंत्र्य हे शेतकऱ्याला मिळालं नाही. आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आणि आणखीन चालू ठेवतो. आर्थिक स्वातंत्र्य सर आपल्याला जर माहीत असेल, आपण ज्यावेळेस बैलगाडी चुली नाक्यावरून शहरात जायचं होतं विकायला माल विकायला नेत असताना त्या शेतीमाला जकात दर म्हणून लागत होता. आमच्याकडे जर शेतकऱ्याकडे जर पैसे नसेल ते माल विक्री करण्याकरता, ती जकात करण्याकरता, तर आमच्या गाडीचा नाळाच्या तो जकात दरावर ठेवून घेतो. कशामुळं? कारण ह्या कच्च्या मालाला जकात कर लागतो, पण कच्च्या मालाला जकात कर नाही असं आम्हाला शरद जोशी साहेबांनी त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या अभ्यासातून आम्हाला माहिती करून दिली. त्याच्यानंतर जे जे समाज कार्य करतील त्या क्षेत्रात त्यांनी ज्यांनी माहिती घेतली त्यांना ते माहिती आहे. जसं की एखाद्या शेतकऱ्याला कर्ज भरणं होत नाही, म्हणून त्या कर्ज भरणं होत नाही म्हणून शासनानं त्या शेतकऱ्यावर जप्त्या काढल्या. आता आम्ही समाज कार्य करण्यामध्ये मला 1989 पासून मी या शेतकरी संघटनेमध्ये सामील आहे. जप्ती काढण्याचं कारण एकच, राग द्वेष. आम्ही का शेतकरी संघटनेत गेलो, हुशार भूमीत हे संघटनेच्या माध्यमातून आपल्याला हे अडचण येणार म्हणून आमच्या माणिकराव काळे आता आहेत नाहीत, ते माझे मित्र आहेत, त्यांच्यावर अशी एक मोठी जप्ती काढली आपल्या बँकेनं, मागुडी बँकेनं. पण आम्ही एकत्र होतो, जसे आपण आता एकत्र आलो, कुठलाही कार्यक्रम एकत्र आल्यानंतर आपण सहजासहजी ते पार पाडू शकतो. म्हणून ती जप्ती आम्ही सोनपेठ शहरामध्ये
बँकेच्या मॅनेजरला पोलिसने कारवाई केलेली त्या पोलिसना बँकेच्या हेड मॅनेजरनं त्यांनी सर्वांनी ही जप्ती आम्ही हाणून पाळली, परंतु त्यांनी माफी मागितली पोलीसवाल्यांनी आणि बँकेच्या कारण ही जप्ती ही गैर होती. ही गैर जप्ती कशामुळे कोणत्या माध्यमातून झाली? शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ती जप्ती कॅन्सल झाली. म्हणून तिथले शेतकरी जवळजवळ आमुनी गावापासून सोनपेठ आणि शेळगाव नाशिना या शेळगावच्या परिसरातले शेतकरी एकत्र झाले. त्या माध्यमातून सावकाराच्या तोडीतून अनेक सावकार आहेत आमच्याकडे, अशा सावकाराच्या तोडीतून मी 50 शेतकऱ्याचे शेत वाचवले आणि ते शेतकरी आजही आहेत मध्ये आहेत. त्यांचे माझ्या मला ते मी एक ढ पास होतो मॅट्रिकला सुद्धा सगळ्यात शेवटचा नंबर आहे 35% पास ढकल पास. तर त्याच्यामध्ये मला समाजाचं कार्य मिळालं. मला सरपंच साहेबाचं जनसेवा हे एक ऋण आहे. प्रत्येकाचं शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकानं जनसेवा करावी. या माध्यमातून मी शेतकरी संघटनेचं काम केलं. माझ्या बहिणीला भावाला एकदम नमस्कार सुरू केलं आणि ते आज आतापर्यंत चालू असणार आहे. बरोबर आहे ना? तुमच्या सर्वांचं अभिनंदन यासाठी की तुम्हाला त्या काळात कळत होतं की आता आपल्याला परीक्षा द्यायची आहे, तर परीक्षा कुठे द्यायची आहे. तुम्हाला वाटतं परीक्षा कुठं परळीला गेलो होते गंगाखेडा, तर खूप अंतर होतं, रस्ते नव्हते बरोबर वगैरे वगैरे वगैरे. जल्दी लागा. नंदूभाऊचं नाव बऱ्याच जणांनी घेतलं. त्यांना मी अशी विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. मी माझी गुरु आणि गुरुपत्नी यांना वंदन करतो. माझे मनात व्यक्त करतो. आज आपल्या कार्यक्रमास आलेले गुरुवर्य तसेच गुरुपत्नी व माझे मित्र आणि मैत्रीण व त्यांचे जोडीदार या सर्वांना माझा प्रथम नमस्कार. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांना मित्र म्हणून पाठवतो. आजचा दिवस आमच्यासाठी भाग्याचा आणि मोलाचा आहे. कारण बरीच वर्षे झाली आम्ही 7-8 मित्रांच्या मनात गेट टुगेदर करण्याची इच्छा येत होती, परंतु योग जुळून येत नव्हता. यावर्षी आपल्या दहावीला 50 वर्षे झाली आणि गोल्डन जुबली हा योग जुळून आला. सध्या मोबाईल असल्यामुळे आपण सर्व मित्र फार लवकर एकत्र येऊ शकतो. मैत्री असावी स्वच्छ फुलपाकारासारखी, मैत्री असावी नात्या पलीकडची, जात धर्म वय भाषा न बघणारी, मैत्री असावी अशी की शब्दात न मांडता येणारी, पण सुख दुःखात निशब्द साथ दे येणारी अन टिकवणारी. आपली मैत्री असावी दोन फुलपाखरासारखी स्वच्छंदी उडणारी. मी ज्यावेळी सर्वांना मोबाईलवर संपर्क करीत होतो व कार्यक्रमाबद्दल बोलत होतो त्यावेळी सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. जुने खेळ, स्कूल डे कार्यक्रम, सेंडऑफ, पाकशास्त्रात आमच्या मैत्रिणींनी बनवलेले पदार्थ तो स्वाद परत मिळालाच नाही. अशा बऱ्याच काही गोष्टींना उजाळा मिळत होता. गेले ते दिवस काही या त्या आठवणी असे म्हणावं लागते. जीवनाचे 4 पडाव संपले. प्रत्येक वेळी नवीन मित्रपरिवार मिळाला, परंतु मॅट्रिकचा मित्रपरिवार काही वेगळाच, जसे दुधात साखर. असं आपल्या सर्वांना उर्वरित आयुष्य सुख समृद्धी व आरोग्यमयी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आपण सर्व आलात म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. या कार्यक्रमाचे श्रेय आपल्या सर्वांचे आहे. धन्यवाद. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे दम मगर अपना साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती. धन्यवाद. तर मला 2 मुलं आहेत. एक मुलगा मोठा सी आहे, तो पुण्याला राहतो. मी पण आता पुण्याला स्थायिक झालो. माझा दुसरा मुलगा अमेरिकेला आहे. त्यांची पत्नी मुलगा तिकडे आहे. मोठ्या मुलाला एक मुलगी आहे. गावाकडे काय चालू आहे सगळं. सगळ्यांचा संपर्क होतो. मी येतो.
नमस्कार. त्यावेळेस आम्हाला विनंती, प्रथमतः कृपया शांत राहा. माझे सहकारी मित्र पप्पा सर, कुलकर्णी सर आणि माझ्या 4 प्रकारचं तुमचं आणि माझं नातं आहे, त्या संदर्भात मी बोलतो. तुम्ही 10वीला होता, म्हणजे त्यावेळेस माझं आयुष्य 5 वर्ष झालं आणि ज्यावेळेस तुम्ही 8वीला गेला असाल त्यावेळेस माझं आयुष्य 1 वर्ष झालं. आता कसं म्हणजे जे काही माणसामध्ये जे मॅच्युरिटी यायला पाहिजे ते काहीच नव्हती. तुमचं आणि माझं वय जवळजवळ 7 होतं. कारण जवळजवळ मला तुम्ही 8वीचे किंवा 9वीचे विद्यार्थी असाल, तिथून आपली सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सांभाळायचं म्हणजे फार अवघड होतं. कारण बाहेर मैदानावर सांभाळणं आणि वर्गात सांभाळणं ते अवघड असतं. कारण बाहेर खेळायला गेलेल्या लेकराला आई वडिलांना त्याला आणून आणणं सुद्धा अवघड असतं. घरात धक्का देऊन त्याला बसवलं तुम्ही, पण बाहेर ओरडता येत नाही किंवा धक्का देत. तशी माझी अवस्था होती. कारण तुम्ही 69ला मी तिथं आलो, 69ची बॅच म्हणजे शिक्षकापेक्षा मोठी होती. वर्गात जायचं म्हणजे आता माझं काय अज्ञानच असल्यामुळे मला काहीच वाटत नाही विद्यार्थी. चला गुरुजी इकडे निघाली तिकडे, चला गुरुजी इकडे निघाली तिकडे, चला गुरुजी आपण करायला नाही तसं, म्हणजे त्यांचंच आहे तसं आपण कायच करायचं. म्हणून त्यामुळं मला कसल्याच प्रकारचा त्रास झाला नाही, मुलांनी कसल्याच प्रकारचा त्रास झाला. पण हा झाला खेळाचा भाग. पण ज्यांच्याकडे विषयाचं त्याची राय समजा कपाळ सर आहे, कुलकर्णी सर आहे, ते माझ्या नंतर आलेले ते दोघंही. त्यांना तुम्हाला 4 भिंतीच्या आत शिकवलं जातं आणि त्यांच्याकडे तशा प्रकारची करिअर आहे त्यांचं किंवा त्यांच्या शब्दावरती जरब आहे की वर्गात 4 भिंतीच्या आत तुम्हाला शिकू शकतात किंवा शांत बसू शकतात. पण मला किती जरी ओरडलं, तुम्ही इकडे जा म्हणजे की इकडे जाणार, तिकडे जा म्हणजे की तिकडे जाणार, उड्या शांत बसणार म्हणजे उड्या मारणार, असा हा मैदानावरचा प्रकार असतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला शांत कसं करायचं, काय करायचं हे मला स्वतःलाच म्हणजे काय ज्ञान नव्हतं. कारण मी तुमचा शिक्षकही आहे, तुमचा विद्यार्थी आहे. हे आपलं पहिलं नातं. मी तुमचा शिक्षक, तुम्ही माझे शिक्षक, तुम्ही माझे गुरु, मी तुमचा गुरु. आलं लक्षात? कारण तुमच्याकडे पाहत मी शिकलो. मला हिंदी बोलायला कळत नाही. म्हणजे एकदम ग्रामीण भागातून आलेले. 11वीच्या नंतर एक डिप्लोमा काढला. डिप्लोमा काढल्यानंतर परदेशी 5-6 महिन्यामध्ये सर्व्हिस लागली. ज्या ठिकाणी मी डिप्लोमाला होतो त्या ठिकाणचा हेडमास्टर म्हणा किंवा ती प्रांशिप मला जायचं सोडून जावं म्हणजे. कारण माझी कटकटीच असेल आणि मला दुसरा मार्ग काय होता. पहिला पाठ माझा मुलींच्या शाळेवरती पहिलं शिकवावं लागायचं. विद्यार्थ्याला प्रॅक्टिकली शिकवावं लागायचं आणि त्याच्यावरती मार्क मिळायचा. पहिला पाठ माझा मुलींच्या वर्गावरती पाडला. 50 मुली, 5-50 मुलीतून आम्हाला लागायच्या, 20-25 मुली लागायच्या, सगळ्या घोळ घालून बसायच्या. पण तेवढ्याच की तो काय झाला, माझा पाठ सक्सेस झाला आणि माझा फ्रेंडशिप आला. कारण त्यालाच ते चेक केलेला होता, तो तपासत होता. माझ्या पाठीवरती हात थांब लागला. मला काय का असं नाही, तुझा आवाज ठरता. मी मनात म्हणलं तू काही म्हणजे कुठंच झालं, पण मला मारलं. मग ते 1 वर्षाचं ट्रेनिंग झालं आणि 6 महिन्यातच मी तुमच्या संकटला. संकट काही माहिती नव्हतं. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर काय विचार नाही, आणला का आणणार, कुठून आली म्हणे जा, संपला इंटरव्ह्यू. आम्हाला वाटतं त्याचा काहीच विचार नाही, कशाचा नोकरी लागते काय करते. पण 5-6 महिन्यात आम्हाला ऑर्डर आली.
सोनपेठ मिळालं. सोनपेठ त्यावेळेस मी उदगीरला होतो. उदगीरच्या व्यापारी लाईनला माहीत नाही सोनपेठ कुठं आहे. मग त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सोनपेठला आले. आल्यानंतर इथं जवळजवळ 60-70 मुलाची बॅच होती 11वीची. त्याच्यानंतर आता नाव मी सांगितले तुम्हाला की चंद्रकांत मोरे, मुकुंद सारडा, त्याच्यानंतर आपले असे बरेचसे क्रांतिलाल मोर, त्यानंतर अशा पद्धतीचे विद्यार्थी होते. एखाद्याला छडी मारायला आमचा एक पवार, उत्तम पवार आणि बजरंग, त्याला छडी मारली फार आवडत, पण सगळ्याबरोबर मारावं लागते. अरे सर म्हणायचे त्याला मारू नका, त्याला एक मुलगा आहे असं त्या बाजूने हळूहळू मी तुम्हाला शिकवत मी तुमच्यावरची कमांड निर्माण केली. तुम्हाला कसं शिकवावं, काय करावं, काय नाही. आणि बाहेर शिकायचं, शिकवायचं, तुम्हाला उड्या मारायला लावायचं म्हणजे तुमची मानसिकता नसती ना तशी. ते आम्हाला हातच लावायला लागले, पायात लावायला लागले ना. तुम्ही कबड्डी खेळा, खो-खो म्हणलं उड्या मारते, पण तुम्हाला हात पाय हलवायला लावायचं म्हणलं की आवड आहे. त्यात तुम्हाला नको असतं. तरीही त्या ठिकाणी की तुमची 69-70ची बॅच गेल्यानंतर जरा थोडं आपल्या शाळेचं वातावरण थोडं खराब होतं, व्यवस्थित झालं. विद्यार्थी शिक्षकाला शिकवून देऊ लागले, विद्यार्थ्याला काही देऊ लागले. आणि मग हळूहळू वजन बसत तुम्ही चांगलं त्या ठिकाणी 20 वर्ष त्या ठिकाणी थांबलं जातं. आणि 20 वर्ष थांबून तुम्हाला शिकवत मी शिकलं. कारण आपल्याकडे सुचवणेच आहे. फंक्शन झालं, मला सुरू झाली की माझ्या पाठून थाप मारायची. मग तुम्ही पहा, लेकराच्या पाठून थाप म्हणलं की आणखी उड्या मारते चांगल्या. लक्ष देतं की लेकरा वा फार चांगला आहे, तर 40 का मारता घेणार, वा फार चांगला आहे 40 मारले की अरे भरपूर झाले, आणखी पुढे जास्त घे, 60-70 घे. मग ती लेकरं शाबास बोललं की उड्या मारतात. त्याला एवढीच का म्हणलं की मग ते दिसमोड होतं किंवा आपलं ऐकलं. तर तसा प्रकार व्हायचा. त्या ठिकाणी मला फंक्शन झालं की मास्तरचा पाठवर हात काढायला त्याच्यात एक बोर्डे घेऊन येतं. तर ते थाप मारायची हात. मला वाटायचा मग माझं काय त्यावेळेस बारीक 30 मला वाटतं काहीतरी उड्या मारा. म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळे कल्पकते वेगवेगळ्या प्रकारचे ड्रील वगैरे, टिपऱ्या, डान्स वगैरे अशा प्रकारच्या याच्यामध्ये मी घुसून व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. आणि तुम्ही ते प्रतिसाद दिलेला. तुमच्या जरी व्याज दिलं नाही तरी पाठीमागच्या येणार आहे, कारण तुम्ही त्याला थोडे जे होतात, लक्षात येतं, म्हणजे मोठ्या वर्गातले होतात आणि तुम्हाला शिकवण्याची किंवा शिकण्याची किंवा मला तुम्हाला शिकवण्याचं ज्ञान होतं किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवायचं हे तुमची मानसिकता नव्हती. परंतु जशी जशी 5वीच्या पासून माझ्याकडे लाईन येत राहिली, त्यांच्यावर मला 5वी पासून दबाव होता ना. तशा पद्धतीने मी आपल्या सोनपेठमध्ये जवळजवळ पूर्ण माझं आयुष्य खरा तिथंच मी डेव्हलप झालेलं आहे. आणि त्यामुळे सोनपेठचे माझ्यावर भरपूर उपकार आहे, कारण तिथंच मी शिकलो, तुम्हाला शिकवलं आणि मला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस मी 90मध्ये तिथं आलो, तर 69मध्ये मी सकाळी बोललो मुलाला, त्याचं नातं विचारलं. कारण आमचं पहिलं काय होतं की शिस्त म्हणजे शिस्त, मुलाला ताट राहायला म्हणजे राहायलाच पाहिजे. पण त्याने किती वेळ राहावं, त्याला कसं उभं करावं, काय करावं, त्याच्या पाठीमागे तिच्या भूमिका असते की मला गुंतवून ठेवायची. मग तशी माझ्याकडे नव्हती ना. पहिल्या जॉईन झाल्यानंतर मिळून दिली काय काय बोलतो काय दिखरा नाही नहीं वो यहाँ होना हम नहीं बाहेर आहे तो मोइनुद्दीन आणि त्याचा एक भाऊ होता, बहुतेक आहे का नाही म्हणजे ते याच्यावर आले नाही. आणि त्यांचा मित्र आपला दौलत म्हणजे आम्हाला फक्त तुमची एकच विचारली, तुम्हाला चांगली शिस्त लावली पाहिजे. लक्षात ही मानसिकता आमची. काही मुलं झाली म्हणजे शिस्त लागली पाहिजे. जे आम्ही मोइनुद्दीन आहे ना,
त्याला असाच असा ट्रीटमेंट तुटला. आम्ही बिना होतो, काही करत नव्हतं, मॅच्युरिटी नव्हती, त्याला चुकला की आम्ही बिनी चापटला, त्याला पडला तिथं डोळे पाडले. आता जी पांढरे काय त्याची त्याला माहिती काय झालं होतं. त्याला मारलं की दौलत उठला की शरीफ आहे तुम्हाला आम्ही गेला. ते साहेब फार धाडशी होते. शिक्षकाच्या पाठीमागे समुद्र या ठिकाणी धाडसं करायचे. ते मला त्यांना सर्व जमलं तुम्ही त्या दिवशी शाळेमध्ये विषयमध्ये शाळा भरत होते. ते जवळ 5-10-15 लोक आहे. मग ते सुखवणे साहेबांनी मध्ये बोलवलं की मध्ये काय सावकार पाऊस आहे नाही आम्हाला करायला नाही भरच्या बमारे आधी सगळं बघून ते सुखवणे साहेबांनी त्यांना बसवलं, केलं, शांत केलं. ते वसई आहे बोले मारे बोले तुम्हारे बच्चे को हमारी टीचर ने, पर क्या करो बोले तुम्हारा बच्चा तो हर रोज देखते हैं, जाते जाते हमारे टीचर को देखते जाओ बोले, बीच में के स्कूल में है बोले, देखो बोले उसमें से तारा तुमको कौन दिखता है. त्यांचं काय सुखवणे साहेबांचं वगैरे बोलणं झालं आणि ते आले मध्ये. मग त्या आले विषयीमध्ये मग ते बाहेर विचारले शिक्षकांनी किंवा कोण तर असतंच गेटमध्ये साहेब होता आहे मला वाटतं. आणि गेलो घाबरत आता काय होतं काय गेलं माझ्याकडे पाहिलं सही बोले वगैरे मास्तर सही बोले मेरा बच्चा टीचर बच्चे के जैसा दिख रहा. म्हणजे त्यावेळेपासून आमच्या नावाला थोडी प्रसिद्धी मिळाली. तर अशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी आपल्या सोनपेठमध्ये बरंचसं शिकलो आणि घट झालो. कारण मला जो तुमच्या आपल्या ग्राउंडवरती तुम्ही कधी आराध्य सण शाळेमध्ये असताना जवळजवळ आपल्या स्टेजवरती 100-150 लोक, आजूबाजूला 100-200 लोक आणि माझ्या समोर जवळ 800-900च्या जवळपास लेकरं वाचलेले असायचे. एवढी लेकरं मी एकटाच हँडल करत होतो. मला सहकार्य कोणाचं लागत नव्हतं. कारण मला जे पाहिजे ते मलाच पाहिजे होतं, मलाच करायचं होतं. कारण इतर शिक्षकांना किंवा बाहेरच्या आलेली शाळेचे 2-3 शाळेचे विद्यार्थी यायचे. म्हणजे असं बसत त्या ठिकाणी मी एवढा धड झालो की मला 1000 मुलं जरी सांभाळायची मुलं तर काहीच वाटायचं नाही. मी आवाज दिला की मुलं तिथं थांबायची. काही व्हायचं की काही शिक्षक मलाच माझ्याकडेच पाठवायचे. शेरकडे सर ह्याला बघावं त्यांना असं केलं, शेरकडे सर ह्याला बघावं त्याला उशीर करा. म्हणजे सगळं मारणाचं क्षेत्र हे माझ्याकडे घेऊन होतं. एकदा तर त्या साठाळा असताना ती शिक्षक होते विद्यार्थी ते मला बोलले सर तुम्ही मी शिकवत असताना जरा किट्टीमध्ये उभा जाऊ बाहेर. मी म्हटलं का नाही मला मुलंच ऐकत नाही. कसं म्हणलं सर तुम्ही विषय शिक्षक शिकवतात व्यवस्थित आणि बाहेरून तुम्ही काय करून म्हणलं पोराला मला मला धरून म्हणलं तर नाही म्हणजे तुम्ही थांबा म्हणलं. म्हणजे असेही काय मला कामं करावं लागायचं. मी सांगायचं तात्पर्य की तुम्हाला शिकवत शिकलो. मी तुम्हाला आयुष्याचा प्रश्न सांगितला की तुम्ही जेव्हा 12वीला होता त्यावेळेस माझं आयुष्य 5 वर्षाचं होतं. म्हणजे 5 वर्ष येऊन तिथं मी रुळले आलो. तुम्हाला मी 9वीचा प्रसंग सांगितला. मग तुमच्या 9वीच्यामध्ये माझ्यामध्ये काहीच फरक नव्हता. फक्त थोडं मला माझ्या पाठीमागं पाणी विषय लागलेलं होतं आणि तुम्ही शिकत होता. आणि त्या ठिकाणी मग माझं वय किती 2 वर्ष 1.5 वर्षाचं तुम्ही 10-12 वर्ष होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की मला ती काही शिकवण्याकरता जे काही मॅच्युरिटी पाहिजे, जो अनुभव पाहिजे, कारण घडवता आलं पाहिजे ना. समजा मूर्ती आहे घडवायची आहे, फक्त एवढंच आहे की मला घडवायचं आहे, मला घडवायचं पण कसं घडवणार, तिला आकार कसा देणार. कारण आकार देण्याची कला शिक्षकामध्ये किंवा त्या मूर्तिकारामध्ये असेल तर तुम्हाला आकार देता येईल ना. आणि जर त्याच्यामध्ये जर तशी प्रकारची विचार जर नसतील किंवा कल्पकता जर नसेल तुम्हाला कसा मिळतो. तर अशा पद्धतीनं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मी पाठीमागचंही सांगितलं. आपला विष्णू आणि रमेश हे आमचं बरेचसे दिवस शाळेत
सोडले तरी आमचं नातं होतं. लक्षात येतं, कारण त्यांच्याकडे आम्ही जात येतो, कारण त्यांच्याकडे आम्ही व्यवहार करायचा कपड्याचा आवाज येतो. कसं बऱ्याचशा मुलात तुम्हाला नेहमी करता आंबोलीची आठवण होते, मंगलची तर होतेच. मंगल भारती कोण होतं? भारती लहान भूमिका, मग तिची काय आठवण यायची. म्हणजे आता शहरात नेहमी माझ्या लक्षात यायचं आहे, परंतु आता बरेच वर्ष झालं, कारण तू काय शांत तुला बसू देत नव्हतीस, त्याच्यामुळे नेहमी तुझी आठवण यायची लक्षात येतं. तर अशा बऱ्याचशा मुली माझ्या लक्षात आहेत किंवा आठवतात, विद्यार्थी आठवतात. परंतु आता बरेचसे वर्ष झाले, कारण तुम्हीच आमच्या वयाची होऊन बसतात. तुम्ही ज्येष्ठ नागरिक, आम्ही ज्येष्ठ नागरिक. लक्षात येतं, फक्त वयामध्ये थोडा फरक आहे, पण क्वालिफिकेशन दोघांचं सारखंच झालंय. त्याच्यामुळे एकमेकाला ओळखणं अवघड झालंय. आणि पुन्हा गाठीभेटी कधी नाहीत ना. रवीची आणि विष्णूची म्हणजे आता त्यांच्याकडे आम्ही जात असल्यामुळं, त्याच्यानंतर इथे लोणे सर आहेत, त्याच्यानंतर आपले सर नाव माझ्या रणखांबे सर, असं व्हायला लागलं जवळ बसलेल्या माणसाचं नाव आठवलं. तर अशाही काही गोष्टी घडल्या जातात वयामानानं किंवा काही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला बोलवलं. तुम्ही आमची आठवण केली म्हणजे आम्ही भाग्यवान. लक्षात येतं, कारण आजकाल विद्यार्थ्यांना शिक्षकाला आठवण करणं, त्याला बोलवणं म्हणजे अवघड झाले. कारण पहिलं काय होतं, शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं होतं. शिक्षकाला काय वाटतं, शिक्षक हा घराची उंची कधी मोजायचा, विद्यार्थ्याची उंची मोजायचा, कारण विद्यार्थी किती वर गेले. लक्षात येतं, कारण अपेक्षा अशी असायची शिक्षकाची की माझा विद्यार्थी चांगला राहिला. मी तिथं आपले चित्रवाद मुली काय मीनाक्षी का मनीषा चित्रवाद बार्शीला राहते ना. बार्शीला माझी गुरुराची परीक्षा झालेली जगदाळी मामाच्या हायस्कूल. आता जो मी राहायचा काय किंवा माझे नातेवाईक बार्शीला आहे, परंतु त्या ठिकाणी माझी 10वीची म्हणजे पहिली 11वी होती आणि 11वी बोर्डाची परीक्षा झाली त्या ठिकाणी. तिथं तुमच्या बाजूलाची रामनाथ चौक आहे, लक्षात येतं, त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं आहे. त्या ठिकाणी 11वीला पहिलं काय होतं, कोणते विषय घ्या, म्हणजे इंग्रजी गणित नसलं तरी चालेल, तरी तुम्हाला 10वीला बसवून येत होते. पण इकडे कॉलेजला ॲडमिशन मिळत होतं का नाही काय मला माहीत नाही. आणि माझ्या विषय कोणते होते त्यावेळेस सगळेच विषय होते, संस्कृत ड्राईव्ह विषय घेतले. आणि जो त्यावेळी जो काय 50-60 मुलं असतील आमच्या 11वीला. मग 11वीला सगळं पूर्ण आपण माझे विषय साधे आणि दुसऱ्या एक दुसरा एक विद्यार्थी पास झाला. तर ते शिक्षक माझ्या पाठीवर हात मारून सांगायचा, हा एक आमचा विद्यार्थी पास, 11वीला पास झाला. त्याचे विषय कोणी विचारायचा नाही, फक्त पास झाला. लक्षात तुम्ही काय म्हणतो. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षकाच्या भूमिकेतून सांगते मी, शिक्षकाला अभिमान वाटायचा की माझा हा विद्यार्थी पास झाला. तशा पद्धतीची शिक्षकाची त्या काळाची मानसिकता होती. त्याला शिकवण्याची मानसिकता ही आता तुमचे ट्युशन वगैरे 12 भांडवली चालेल ना, हा प्रकार काही नाही. कारण ट्युशनला गेलेला समजलं, जनरली ट्युशनच कोणी घेत नव्हतं. घेतलं तर शाळेत अभ्यासिका वगैरे घ्यायचे, त्या ठिकाणी शिक्षकांची मार्गदर्शन करायचं किंवा थांबायचं, अशी पद्धत होती. म्हणून सांगायचं तुम्हाला हे की शिक्षक हा मुलांची उंची मोठ्यांची त्याची मानसिकता होती. मुलगा किती मोठा झाला, मला साधारण सांगितल्यानंतर मला आनंद वाटायचा की माझा मुलगा सर असा आहे, अमेरिकेला गेला, हे केलं, आनंद वाटतो. कारण तुमचं कौतुक हे तुमच्या लेकराच्या उंची मला मोजलं जातं. तुमचं कौतुक कोणी करत नाही. तुमच्या लेकराला तुम्ही किती घडवलं, तुमच्या लेकराला किती उंचीवर तुम्ही नेऊन ठेवलं, त्याच्याकडे याच्याहून तुमची मोजमापणी केली जाते. तसंच आम्ही तुमची मोजमापणी अशा पद्धतीने करतो की विद्यार्थी हा कुठे गेला, किती उंचीवर गेला, याच्यापासून एक मानसिकता पहिली शिक्षकाची होती. आणि त्याच्यावरतीच काय होतं, शिक्षकाचं आदर उत्पन्न होता. आम्ही काय शिकवलं हे विद्यार्थी घरामध्ये जाऊन चर्चा करायची. आता मला तर सगळं तुम्हाला माहितीच आहे, 2 शब्द वापरायचे माझे,
2 शब्दाशिवाय माझ्याकडे ज्ञान नाही काय. सावधान आणि विश्राम. लक्षात येतं. सावधान आणि विश्राम एवढा मी जोरात म्हणायचं की ते जवळजवळ आजूबाजूचा परिसर घाबरून जायचं. हे मास्तर इतका ओरडतोय म्हणजे मला कुठे मित्र नाही भेटत. शिक्षक नवीन जर तुम्ही जॉईन झाले ना तुम्हाला तर पुन्हावर बोलायचं लवकर जवळच यायचं की त्याचा स्वभाव फार खराब आहे. परंतु त्या शब्दावरती माझा असा इम्प्रेशन होतं किंवा एवढा आवाज होता सावधान आणि विश्राम सगळं शाळा झाली. पहिल्या प्रथम अगोदर तुम्हाला हातपाय हलवायला लावायचे, ड्रिल करायला लावायची. मी इतर ॲक्टिव्हिटीच्या प्रारंभिकच्या अगोदर शिकवायचं. त्याच्या पाठीमागची भावनिका माझी येत होती. तुम्ही आईचा थोडा का नव्हता हे तुम्हाला वाटतं. परंतु भूमिका काय असायची, वर्गात जाताना तुमचे हातपाय हलवलं की तुमच्या रक्तमिश्रणाची प्रक्रिया चांगली होती आणि तुमच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य येतं. म्हणून प्रार्थनेच्या अगोदर तुम्हाला हातपाय हलवायला लावायचे. तुमची थोडी भोगणी म्हणजे दररोजच माझा उपयोग होता. मला एकदा नमस्कार करा सगळे. नमस्कार म्हणायचं. नमस्कार. आपापल्या काय करत शंकरराव काय करत होते? व्यवसाय करते. रमेशराव बिझनेस राहू द्या. एक नंतर घेऊ त्यांना बोलवतो. ऐका हा इकडे ऐका सगळेजण ऐका. मजा पहा. नंदकिशोर सारडा बिजनेस और इनके ऑर्डर भी करते हुए खेती भी संभालते थे और देखिए दुकान. सोनपेठ कब छोड़ा आपने? मैंने 18 2018 कल्पना मुक्तेश्वर आंबोले बँकेत पिंडी करते. बरं. लीला भुंगळा आता ते रिटायर झाले घरीच असतात. त्यांचं मला शाळेत एक कौतुक करायचं म्हणजे जसे ते 100पैकी 100 मार्क गणितात त्यांनी घेतले तसं त्यांच्या मुलानेही 100पैकी 100 मार्क त्या शाळेत घेतले आणि जर त्यांचा नातू आहे तो अमेरिकेमध्ये 100पैकी 100च घेतले. देखिए ये बात इन्होंने कही है. वो एक दिन था ज्यांना शिकवलं ज्यांनी गणित शिकवलं त्या सरचे परिणाम रूपमध्ये देतात पहा की त्यामुळे भिकूला 100 मिळाले, भिकूच्या मुलाला 100पैकी 100 मिळाले आणि आज त्याच्या मुलगा जो अमेरिकेत आहे त्याला सुद्धा रिझल्ट आलेला आहे. नक्कीच त्या गुरुसाठी गणित शिकवणाऱ्या गुरुसाठी या काळामध्ये आपण हा सप्तपदीच्या बंधनाने हात दिला मी हाती सदैव राहावी समीपा मुची पती पत्नीची नाती जीवलग सांभा नाम तुझे तव सुरोचनाही गाती. सतत ते माझ्या आणि मी त्यांचे एकदम जीवाभावाची आमचे नाती आहे ती सदैव राहावी अशी मी प्रार्थना करते ईश्वराजवळ आणि ते सांभारावं. सांभार भवती आत्मगुण शिल्पे पत्रकार आहे आमच्या पेपर आहे. मी वैद्यनाथ कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये सहाय्यक म्हणून मागच्या वर्षी रिटायर झाले. लायब्ररी म्हणजे तुम्हाला काही पुस्तकाची नावं विचारली तुम्ही लेखक सांगा. वा 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 छान. विचारणार नाही. अनिता विष्णू पंतलांडे बिझनेस करतात कपड्याचा बिझनेस. हां मी स्वतः वेगवेगळी प्रॉडक्ट सुद्धा बनवून ठेवते. दुकान चालतं सुलभा मुंजा केंद्राने मिस्टर रिटायरमध्ये चांगला बिझनेस भगवानराव किरवल नगरपालिकामध्ये नोकरी रिटायर झाला. तुम्ही कोणीच सोनपेठचा नाही कोणीच नाही सोनपेठचा. तुम्ही कोणी सोनपेठचा नाही. तुम्ही सोनपेठच्या सुना आहे. तुमचा जन्म तुम्ही या शाळेत शिकलेले नाही तर कोणी क्लासमेट सोबत केले
ही माहेर आणि सासरीचं सोनपेठच आहे. ही एकटी अशी आहे की जी तुमच्यासोबत तुमच्या शाळेतच होती, बरोबर आहे? आता मला सांगा, की सोनपेठचे आमची मुलं कसे वाटले तुम्हाला? तुमच्या आयुष्यात आता ते 20-25 वर्षापासून आहेत, बरोबर आहे? 25-30 वर्ष. त्यांची एक चांगली सवय सांगा मला. आपल्या नवऱ्याची एक चांगली सवय सांगायची. खूप चांगल्या सवयी आहेत मला माहिती आहे. सगळ्या सांगायच्या नाही, एकच सांगायची. कडक स्वभाव आणि शिस्त. कडक स्वभाव आहे. कुठे कडक स्वभाव आहे? वा, यांचं म्हणणं आहे बरं, माझं काही म्हणणं नाही. आहे ठीक. हा, सत्यवादी. कुठे सत्यवादी? भैया आप सत्यवादी है बोले? जो बोलते हैं सत्य बोलते हैं. एकदा जे मनात ठरलं ते पूर्ण करायचं. एकदा ठरलं की कार्यक्रमात जायचं. करायचं असलं तरी ते पूर्ण करायचं. छान. चांगले आहे ते. स्वभाव पण छान आहे. वा वा, या इकडे. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.